श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. अवघ्या काहीच दिवसांमध्ये आता नवीन इंग्रजी वर्ष हे सुरू होणार आहे. 2025 हे वर्ष संपण्यासाठी आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस हे शिल्लक आहेत. नवीन वर्ष सुरू झालं की आपण सर्वजण काही ना काही संकल्प करत असतो. आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी संकल्प करत असतो की नाही, या वर्षामध्ये ही गोष्ट मी मिळवणारच, ही गोष्ट मी करणारच. या नवीन वर्षामध्ये मला माझी ही इच्छा पूर्ण करायचीच आहे, मला ही गोष्ट करायचीच आहे, असा आपण संकल्प नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करत असतो. मग प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते, प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार संकल्प करत असतो आणि त्यानुसार प्रयत्नसुद्धा करत असतो. कोणाची नोकरी संबंधित इच्छा असते, कोणाची घरासंबंधित इच्छा असते, कोणाचं लग्न व्हावं अशी इच्छा असते, कोणाची आपला उद्योग वाढावा, आपल्याला उद्योगधंद्यामध्ये यश मिळावं अशी इच्छा असते. आपण हातामध्ये घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी प्रत्येकजण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प करतो आणि त्यानुसार प्रयत्नसुद्धा सुरू करत असतो. सध्या जरी आपला कठीण काळ हा सुरू असला तरीसुद्धा प्रत्येकजण या कठीण काळातून बाहेर निघण्यासाठी आपण आता हातामध्ये जे काही काम घेतलं आहे तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेतो आणि त्या कामाला पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात करत असतो. तर याप्रमाणे नवीन वर्षामध्ये आपण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी जसा या सगळ्या गोष्टींचा संकल्प करत असतो तसंच आपल्याला आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, नवीन वर्षामध्ये आपली भरभराट होण्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा आपल्याला लाभावी यासाठी आपल्याला या येणाऱ्या 2026 या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून स्वामी महाराजांची 21 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा ही करायची आहे. या सेवेचा संकल्प आपल्याला करायचा आहे. आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुख, शांती, समृद्धी, उत्तम आयुरारोग्य लाभावं आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं. आपली, आपल्या मुलांची, आपल्या पतीची, आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती व्हावी. त्यांच्या कोणत्याच कामामध्ये त्यांना अडचणी येऊ नयेत. आणि तसंच जरी तुम्हाला 2025 या वर्षामध्ये खूप अडचणी, संकटांचा सामना हा करावा लागला असेल, जरी तुम्ही या वर्षामध्ये कठीण काळातून गेलेला असाल, तरी तुम्ही जर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या सेवेचा संकल्प केला आणि ही सेवा 21 दिवसांची ही अत्यंत स्वामी महाराजांची आवडती प्रभावी सेवा केली तर यामुळे तुमचं आयुष्य हे नक्की घडेल आणि येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं नक्कीच जाईल. तुम्ही या वर्षामध्ये ज्या कठीण काळातून गेलेला असाल त्या काळातून तुमची पुढच्या वर्षामध्ये नक्की सुटका होईल. या सेवेमुळे तुमचे नशीबच बदलेल. स्वामी महाराज नेहमी तुमच्या पाठीशी कायम संपूर्ण वर्षभर भक्कम उभे राहतील. तुम्ही जर नवीन वर्षाच्या येणाऱ्या पहिल्याच दिवशी या सेवेचा संकल्प केला आणि 21 दिवसांची ही प्रभावी सेवा केली तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल. या सेवेमुळे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेमुळे, ही सेवा केल्यामुळे नक्कीच पूर्ण होतील. आणि येणारं नवीन वर्ष हे तर खूपच शुभ आहे, कारण हे नवीन वर्ष गुरुवारपासूनच सुरू होत आहे. या नवीन वर्षाचा पहिला दिवसच गुरुवारपासून सुरू होत आहे आणि गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे आणि हा अतिशय सुंदर योगायोग जुळून आलेला आहे, कारण आपण बऱ्याच वेळेस स्वामी महाराजांची सेवा सुरू करताना ते गुरुवारपासून सुरू करत असतो आणि म्हणून नवीन वर्षाचा पहिलाच दिवस हा गुरुवारपासूनच सुरू होत आहे आणि ही आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाचीच गोष्ट आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात ही आपल्याला स्वामी सेवेनेच करायची आहे आणि त्यातल्या त्यात हा गुरुवार आलेला आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची सुवर्ण संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही आपण स्वामी सेवेनेच करत असतो. तर आपल्याला अत्यंत प्रभावी, आपलं आयुष्य घडवणारी, कठीण काळातून आपल्याला बाहेर काढणारी, आपलं नशीब बदलणारी अशी स्वामी महाराजांची 21 दिवसांची प्रभावी सेवा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून करायची आहे. तर हीच सेवा कोणती आहे आणि ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि ही सेवा कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हीसुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही स्वामी सेवेने करा. बघा, तुम्ही जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही स्वामी सेवेने कराल तर यामुळे तुम्हाला वर्षभर स्वामी महाराजांची अखंड कृपा लाभेल आणि स्वामी महाराज सदैव तुमच्यासोबत कायम राहतील. तर या सेवेला आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 तारखेपासून, गुरुवारपासूनच सुरुवात करायची आहे.
किंवा मग तुम्हाला जर 1 तारखेपासून गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करता येत नसेल तर तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकतात. किंवा ज्या दिवशी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघाल अगदी त्या दिवसापासून तुम्हाला जर ही सेवा करावीशी वाटत असेल अगदी मनापासून तर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात. जर तुम्ही 21 दिवसांची ही प्रभावी संकल्पयुक्त सेवा केली तर यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल हे झालेले आहेत. तुम्ही जी काही चिडचिड करत असाल तर ती सुद्धा तुमची यामुळे थांबेल. जे काही टेन्शन तुम्हाला असेल ते सुद्धा तुमचं दूर होईल. आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये असतील तर त्या सर्व गोष्टी दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसून येतील. सगळं काही तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडू लागेल. आणि ही 21 दिवसांची सेवा तुम्ही स्वतःसाठी करू शकतात किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा करू शकतात. तसंच तुमची जी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा ज्या समस्येतून तुम्हाला बाहेर निघायचं आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर ती इच्छासुद्धा तुमची ही सेवा केल्याने 100% पूर्ण होईल आणि त्या समस्येतून सुद्धा तुम्ही 100% बाहेर निघालच. 21 दिवसांची प्रभावी सेवा तुम्ही करायला जेव्हा सुरुवात कराल तर तुमची 21 दिवसांची सेवा पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छासुद्धा पूर्ण होईल आणि ती समस्यासुद्धा तुमची दूर होईल. असा अनुभव तुम्हाला हा येईल. तर अशी ही अत्यंत प्रभावी स्वामींची प्रिय असणारी सेवा आहे. आणि ही सेवा करताना आपल्याला ती पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवूनच करायची आहे. कारण जेव्हा आपण कोणतीही सेवा पूर्ण विश्वासाने करतो तेव्हाच आपल्याला ते सेवेचे संपूर्ण फळ मिळत असते. आणि म्हणून ही सेवा करताना सुद्धा आपल्याला पूर्ण विश्वास ठेवूनच सेवा करायची आहे. आपण आपल्या मनाला अगदी ठामपणे सांगायचं आहे की ही सेवा केल्याने माझी ही इच्छा पूर्ण होणारच आहे. मी या समस्येतून या सेवेमुळे बाहेर निघणारच आहे. असं ठामपणे पूर्ण सकारात्मक विचार करूनच आपल्याला श्रद्धेने, विश्वासाने या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ही सेवा कराल तेव्हा तुम्ही त्या अडचणीतून, त्या समस्येतून बाहेर निघाल आणि तुमची इच्छासुद्धा यामुळे नक्कीच पूर्णही झालेली तुम्हाला दिसेल. या सेवेमुळेच माझे इच्छित कार्यही पूर्ण होणार आहे, माझी समस्याही दूर होणार आहे. तर असा भाव ठेवूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट हा दिसेलच. तर ती प्रभावी सेवा कोणती आहे तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पाठ आपल्याला या 21 दिवसांच्या प्रभावी सेवेमध्ये करायचे आहेत. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला पहिल्याच दिवशी संकल्प हा करायचा आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्हाला या सेवेचा संकल्प हा त्या दिवशी घ्यायचा आहे. आणि त्याआधी आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रात, मठात जायचं आहे. आणि तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र नसेल तर तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात गेलात तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला केंद्रात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि जाताना नारळ, खडीसाखर आणि एक फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि हे नारळ, खडीसाखर आणि फूल आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या कोणत्या इच्छेसाठी ही सेवा करत आहात हे तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. ती इच्छा पूर्ण व्हावी अशी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. किंवा तुम्ही जर एखाद्या समस्येमध्ये असाल तर ती समस्या दूर व्हावी यासाठी तुम्ही सेवा करत आहात आणि ती समस्या माझी तुम्ही स्वामी महाराज दूर करावी अशी तुम्हाला त्यावेळी प्रार्थना, विनंती स्वामी महाराजांना करायची आहे. आणि तसंच ही सेवासुद्धा तुम्ही माझ्याकडनं पूर्ण करून घ्या असं सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि आपल्या हातामध्ये घेतलेलं नारळ, खडीसाखर आणि फूल तिथे स्वामी महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र किंवा दत्तगुरूंचं मंदिरही नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते. तर हे नारळ आणि खडीसाखर तुम्ही तिथेच स्वामी महाराजांच्या आपल्या घरामध्ये असलेल्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर आपल्याला या सेवेचा संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करताना आपल्याला आपलं नाव, आपलं गोत्र हे बोलायचं आहे. आणि तुम्ही कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ही 21 दिवसांची प्रभावी सेवा करत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. तरी स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडनं ही 21 दिवसांची प्रभावी सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छासुद्धा पूर्ण करा, माझी समस्या तुम्ही दूर करा असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प हा सोडायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुद्धा सुरुवात करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा रोज एक पाठ आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने रोज एक पाठ पूर्ण करून 21 दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला 21 पाठ हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण करायचे आहेत. रोज एक पाठ करणं म्हणजे काय तर या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत. या 1 ते 21 अध्यायांचं पठण आपल्याला संपूर्णपणे एकाच बैठकीमध्ये रोज पूर्ण करायचं आहे. आणि असाच रोज एक पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि ही सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे. रोज ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणीच बसून आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. ही सेवा केल्याने तुमचे जे काही प्रश्न मार्गी लागत नसतील तर ते प्रश्न तुमचे मार्गी लागतील. जी काही तुमची कामं अडलेली असतील ती कामंसुद्धा तुमची पूर्ण व्हायला सुरुवात होईल.
आणि ही सेवा करताना तुम्हाला कुठल्याही पूजेची मांडणी करण्याची काहीच गरज नाही. फक्त आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती तर आहेच, तर तिथेच देवघरासमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे, दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा करताना आपल्याला रोज एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे. आणि अगदी सकाळी तुम्ही ही सेवा कराल तर अतिशय उत्तम. नाही तर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे ती वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि दिवसभरात तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. आणि ही सेवा करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काहीच गरज नाही. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिशय उत्तम. आणि जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला यावेळेस ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काहीच गरज नाही. पण या सेवेमध्ये आपल्याला 21 दिवस मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ही सेवा सुरू असताना आपल्याला चुकूनही मांसाहार हा 21 दिवस करायचा नाही. बघा, तुम्ही एकीकडे संकल्पयुक्त ही सेवा करत आहात आणि दुसरीकडे सेवा झाल्यानंतर तुम्ही मांसाहार करत आहात, तर हे काही योग्य नाही. आणि म्हणून 21 दिवसांचाच प्रश्न आहे. आपल्याला 21 दिवस मांसाहार हा कडकडीत बंद ठेवायचा आहे. आणि या सेवेला सुरुवात करताना आपले मासिक धर्माचे दिवस बघूनच आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे. आणि जर समजा सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला यदा कदाचित मासिक धर्म हा आलाच तर तुम्हाला मासिक धर्माचे 4 ते 5 दिवस झाल्यानंतर पुन्हा सेवेला जिथून तुम्ही सेवा सोडली होती तिथून पुढे सुरुवात करायची आहे. पुन्हा तुम्हाला नव्याने या सेवेला सुरुवात करण्याची काहीच गरज नाही. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला ही सेवा सुरू असताना मध्येच सुतक आलं तर तुम्ही सुतकाचे तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे. आणि ही सेवा तुमची जितके दिवस पूर्ण झालेली असेल तर तितके दिवस पकडून तुम्हाला त्याच्या पुढच्या दिवसापासून ती सेवा पुन्हा सुरू करायची आहे. जिथून तुम्ही सेवा सोडली होती तिथूनच पुढे तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे. नव्याने सुरू करण्याची काहीही गरज नाही. आणि जर अगदी एखादे दिवस तुम्हाला मध्येच गावाला जावं लागत आहे, खूप काही अर्जंट काहीतरी काम आहे आणि त्यासाठी तुम्हाला गावाला जावं लागत आहे आणि तुम्हाला या सेवेमध्ये खंडसुद्धा पडू द्यायचा नाही आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा ज्या गावाला जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्ही हा पाठ केला तरीसुद्धा चालेल. पण बघा, ही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण ज्या ठिकाणी ज्या वेळेला बसून ही सेवा करत आहोत तर आपल्याला त्या ठिकाणी त्या वेळेला बसूनच ही सेवा आपल्याला पूर्ण करायची असते. पण जर यदा कदाचित खूप अर्जंट आहे आणि तुम्हाला गावाला जावंच लागत आहे तर मग तुम्ही अशा वेळेस स्वामी महाराजांना माफी मागायची आहे आणि तिथे गावाला जाऊन ही सेवा करायची आहे. गावाला जाणं खूपच अर्जंट असेल तरच तुम्ही गावाला जा, नाहीतर उगाचच गावाला जायचं म्हणून गावाला जाऊ नका. सेवेमध्ये तुमच्या गॅप पडेल. सेवा करताना तुम्ही मग ती अगदी प्रामाणिकपणे सेवा करा. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ही 21 दिवसांची प्रभावी सेवा कराल तर तेव्हा जी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत घेत आहात, पण ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुमच्या कष्टाला, नशिबाला, मेहनतीला भाग्याची साथ लाभेल आणि स्वामी महाराजांची कृपासुद्धा यामुळे प्राप्त होईल आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तुमचं खडतर प्रारब्ध, खडतर नशीब बदलेल आणि तुमचं आयुष्य नक्कीच घडेल. आणि म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तुम्ही 21 दिवसांची प्रभावी सेवा अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.